सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय भुईंज रयत शिक्षण संस्थेचे संस्थापली यांच्या प्रतिमेचे पूजन सुंदर वातावरणात समईच्या उजळल्या वाती प्रज्वलित कराव्या ज्ञानज्योती। रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील आपण दीप प्रज्वलन करून आजच्या या कार्यक्रमात श्री भैयासाहेब जाधवराव जनरल बॉडी सदस्य रयत शिक्षण संस्था सातारा आचार्य माननीय घाणे साहेब विद्यालय की आपण गुलाबाच्या फुलाचं झाड तिथे ठेवलेलं आहे। आचार्य श्री भैयासाहेब जाधवरावच्या या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय भुईंज या विद्यालय संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय भुईंज आज रयत गुरुकुल मुक्तछंद आपण सुरू करत आहोत। कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई पाटील यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन। रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य आमचे मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान माननीय भैयासाहेब जाधवराव, त्याचबरोबर आमच्या स्कूल कमिटीचे सदस्य उत्तमराव भोसले भाऊ, त्याचबरोबर रयत इंग्लिश मीडियमचे प्राचार्य अमोल सावंत सर, आमचे पर्यवेक्षक पतंगे सर, सर्व शिक्षक बंधू भगिनी, पालक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, बालपणामध्ये झालेले संस्कार हे अमूल्य असा ठेवा असतो आणि त्यासाठी आपण रयत गुरुकुल मुक्तछंद हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा उपक्रम आपण आयोजित केलेला आहे की जेणेकरून विद्यार्थ्यांची सुट्टी ही आनंदात जावी। आजी आजोबांकडून त्यांनी गोष्टी तर निश्चित ऐकाव्याच घरच्या वेळेमध्ये, परंतु शालेय परिसर आताच पाहून घेतल्यानंतर पुढे येणाऱ्या अडचणी दूर होतील, त्याचबरोबर त्यांचे गुरुजन आता भेटतील आणि त्याचबरोबर विविध उपक्रम शाळेचे जे आहेत, मग इंटरॅक्टिव्ह पॅनल बोर्ड मधून शिक्षणाचा जो नवीन इंटेलिजन्सचा उपक्रम आहे कृत्रिम बुद्धिमत्तेचा, त्याची सुरुवात आपण या मुक्तछंद कार्यक्रमात करत आहोत। त्याचबरोबर विद्यार्थ्यांना इनडोअर गेम, आउटडोअर गेम आणि त्याचबरोबर इतर ज्या बाबी आहेत, मग संगणकीय शिक्षण असेल, इंग्लिश कम्युनिकेशन असेल, गावाकडचे खेळ असतील किंवा त्याचबरोबर आपल्या स्पर्धा परीक्षेचं सर्व मार्गदर्शन असेल। मुख्यतः उद्दिष्ट आपलं की एखाद्या बिरदेव डोलीची जाहिरात होते किंवा त्याचं ते यश मिळतं आणि गावाकडचा, गुराकडचा किंवा मेंढपाळाचा मुलगा IAS झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला आनंद होतो। तशा प्रकारचं स्मृतिशेष राजेश स्वामी नंतरचं यश मिळावं विद्यालयाला आणि IAS, IPS, IRA या क्षेत्रामध्ये मुलांनी आपला नावलौकिक मिळवावा, हाच रयत शिक्षण संस्थेचं उद्दिष्ट आहे आणि विद्यालयाचं पण उद्दिष्ट आहे। माझा सेवक वर्ग प्रचंड कष्ट घेतोय, संघर्षात आहोत। मी विद्यापीठावरील सर्वांचं शब्दसुमनांनी मनपूर्वक स्वागत करतो आणि थांबतो। जय हिंद, जय कर्मवीर। की त्यांनी आपल्या कुटुंब प्रमुखांचं स्वागत याच्या कार्य दोन्ही आज इयत्ता 5वीच्या शिक्षण संस्थेला प्रकाशित केलेले माननीय श्री डॉक्टर मेंबर आहेत। मुक्तछंदासाठी उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत या ठिकाणी होत आहे। अतिशय सुंदर असं हे स्पोकन इंग्लिश लेवल 1 पुस्तक तयार केलेलं आहे। शिक्षक या मुस्लिम जे शिक्षक आहेत
हो एक मिनिट नाही असू द्या नाही ओके. रयत गुरुकुल मुक्तछंद वर्ग याची सुरुवात झालेली आहे. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून उपस्थित आमचे मार्गदर्शक रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य माननीय बाळासाहेब जाधवराव, या विद्यालयाचे प्राचार्य माननीय श्री धाणे साहेब, त्याचबरोबर पर्यवेक्षक श्री पतंगे सर, स्कूल कमिटी सदस्य माननीय उपस्थित असणारे सर्व पालक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, आजपासून इयत्ता 5वीचा छंदवर शिक्षक हे आपल्या मुलांसाठी एक पालकच असतात. ज्यावेळी विद्यार्थी शाळेमध्ये असतात त्यावेळी यानंतर आमच्या विद्यालयाचे पालक मान्य श्री भैयासाहेब जाधवराव ओके. या विद्यार्थ्यांच्या रयत गुरुकुल प्रकल्पाच्या संदर्भातली असा एकत्र हा कार्यक्रम केलेला. या कार्यक्रमास उपस्थित असलेले आमचे स्कूल कमिटीचे सदस्य, उत्तम भाऊ, विद्यालयाचे नवनिर्वाचित प्राचार्य राणे सर, आपले पर्यवेक्षक पतंगे सर. पहिल्या दिली की आपल्याला विद्यालयातील विद्यार्थ्यांना जवळजवळ 1.25 कोटी ते 1.5 कोटीच्या आसपास शिष्यवृत्ती मिळाली आणि 4-5 प्रकारच्या परीक्षा शाळेतील विद्यार्थ्यांनी दिलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये ते चांगल्या पद्धतीने अभ्यास करून उत्तीर्ण झाले. त्यांचे कौशल्य आहे, त्या मुलांनी चांगल्या पद्धतीने अभ्यास केलेला आहे. त्या मुलांचा चांगल्या पद्धतीने आमच्या स्टाफने अभ्यास करून घेतलेला आहे. त्यांना आमच्या सर्व प्राचार्य असतील, मुख्याध्यापक असतील, स्टाफ असतील, त्यांचंही मार्गदर्शन चांगलं मिळालेलं आहे. एक विद्यालयाची हैसियत आहे. आपण गुरुकुल प्रकल्प चालू करून जवळजवळ किती त्याच्या पूर्वीचा जर आपल्या विद्यालयाचा निकाल जर बघितला तर तो सर्वसामान्य विद्यालयाचे जे निकाल लागत होते त्या आशयाचा असा निकाल आपल्या विद्यालयाचा लागत होता 10वी आणि 12वीच्या संदर्भात. आणि त्यानंतर आपण गुरुकुल चालू केल्यानंतरची निकालाची जी परंपरा आहे त्यावर्षी सगळ्यांनीच कष्ट केले. गुरुकुल प्रकल्प हा संस्थेमध्ये चालू झाल्यानंतर सातारमध्ये फक्त अण्णासाहेब कल्याणी आणि सयाजीराव या 2च विद्यालयाला होता. आपण तो भांडून संस्थेशी आपण अनेक वेळा भांडून म्हणजे हट्ट करू तो प्रकल्प आपल्या इथं राबवला. ते म्हणजे की बाबा तिथल्या तिथे ठीक आहे, संस्थेचं लक्ष राहतं, हे राहतं, अमुक राहतं, तमुक राहतं, त्यामुळे आम्ही इथं चालू केलेलं आहे. अजून बाहेर चालू करण्याचा आमचा काही मानस नाही वगैरे. तुम्ही पर्सनली सगळ्यांनी लक्ष देणार असाल तर आम्ही विचार करू. त्याच्या सगळ्या अटी मान्य करून हा आपला गुरुकुल प्रकल्प आपण इथं चालू केला. तो कशासाठी चालू केला? माझ्या हट्टासाठी चालू केला. आपल्या पंचकृषीतील विद्यार्थ्यांचं कल्याण व्हावं, आपल्या पंचकृषीतील किंवा आपल्या विद्यार्थ्यांनी शिकून मोठे व्हावे, आपल्या विद्यार्थी शिकून कुठेतरी IAS IPS किंवा मोठे मोठे अधिकारी व्हावे. आणि त्या पद्धतीने 20 वर्षाचं जर आपण रेकॉर्ड बघितलेलं, ज्या परीक्षा दिलेल्या त्याच्यामध्ये शिष्यवृत्ती सगळा मूळ जर बघितलं तर तो गुरुकुल ह्या प्रकल्पाकडे जातो. आणि आमच्या सगळ्या स्टाफने म्हणजे गुरुकुलचा स्टाफ असेल नसेल बाकीचे सगळ्यांनी त्यात झोकून काम केलं. आणि जवळजवळ भुईंज आणि भुईंज परिसरातील 50 ते 55 गावातली मुलं आपल्या ह्या विद्यालयात शिकायला येतात. बरेच अडीअडचणीला आपल्यालाही सगळ्यांना समोर जावं लागते, मुलांनाही समोर जावं लागते. अनेक गोष्टी आहेत. साधारण 1700-1800 विद्यार्थ्यांची संख्या आपल्या विद्यालयामध्ये आता जास्त झालेली आहे. वाई तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या संख्येनं 1 नंबरचं, गुणवत्तेच्या दृष्टीनं 1 नंबरचं असं विद्यालय. आपल्या शेजारीच आपल्या संस्थेचं पाचवडला महाविद्यालय विद्यार्थी मुलांनी 2 ठिकाणी विचारलं कुठनं आला, कोण म्हणते बेलमाचीतनं आला, कोण म्हणते निकमवाडीतनं आला, कोण म्हणते कुठून आलो. मी बरेच जणांना 5-6 जणांना मुलांना विचारलं. ते सगळ्याच भागातली मुलं येतात, चांगल्या पद्धतीने शिक्षण घेतात. अलीकडच्या कालखंडामध्ये शिक्षण त्यामुळं मुलं जरा थोडीशी हवी असं माझं मी जरा काही शिक्षण केली. काय झालं, एकाच्या 2 मुलांनी करून सांगितलं शिक्षा परीक्षेत त्याच्या संदर्भातील सगळ्यांनी माहिती तुम्हाला दिलेली आहे. इंडिव्हिज्युअल तुम्हालाही माहिती देण्यात येईल. कुठेही परिसरात एवढा म्हणजे जामची भागशाळा आपणच इथून ह्याचीच भागशाळा आहे, तिथेही आपण चांगल्या पद्धतीने शिक्षण देतोय. तुम्ही आता मगाशी बघितलं असेल, तुम्ही वापरलं का इंटरॅक्टिव्ह बोर्ड पॅनल मुलांना? त्याच्यावर तुम्हाला माहिती मिळाली का? तुम्ही स्वतः टच वगैरे करून बघितलं का सोय?
उद्या भवितव्यात आमचं म्हणजे हे सगळंच म्हणजे विद्यालय हे जे डिजिटल स्कूल म्हणून आम्हाला करायचं, त्याला आर्थिक दृष्ट्या आपण सक्षम व्हायला पाहिजे. आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हायचं म्हणजे आपल्याला कुठूनही आपण सगळे खेडेपाड्यातून अडीअडचणीतून शिक्षण घेणारी मंडळी आहोत, पण थोडंफार आपण सगळ्यांनीच त्याला हातभार लावला तर त्या गोष्टी आपण निश्चितपणानं तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं रयत शिक्षण संस्था जरी करत असली तरी जास्त प्रमाणात करत नाही. त्याने संस्थेचं एक ध्येय धोरण पहिल्यापासून आहे, स्वावलंबी शिक्षण हेच आमचे प्रीती अण्णांचं वाक्य आहे. आणि बरेच जण बहुतेक जण आपल्या भागातले ह्याच्यातले आपण सगळे रयत शिक्षण संस्थेमध्ये शिकलेलो आहोत, आपले पालक सगळे रयत शिक्षण संस्थेमध्ये शिकलेले आहेत, त्यांना ह्या सगळ्या गोष्टी ज्ञात आहेत, त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. कुठेही शिक्षण असं बाकीचं जर आता उदाहरण माझंच सांगायचं झालं तर मी माझ्या मुलगीला LKG सगळे चालू होतं. म्हणजे जेवढं नवीन सगळं देशामध्ये आपल्या भारत देशामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये येईल त्याचं अनुकरण पहिल्यांदा रयत शिक्षण संस्थेमध्ये होतं आणि रयत शिक्षण संस्थेमध्ये झाल्यानंतर इतर संस्था त्याचं अनुकरण करतात. आणि अनुकरण करत असताना रयत शिक्षण संस्था निश्चितपणानं किंवा आपले विद्यालय निश्चितपणाने 5-10 पावलं निश्चित पुढे असतील आणि त्यामुळे ह्या विद्यालयाचा विद्यार्थ्यांचा निश्चित फायदा होतो. अनेक विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये जडणघडण गेलेले जे विद्यार्थी चांगल्या पोस्टवर गेलेले आहेत, चांगल्या ठिकाणी गुणवत्तेवरून चांगल्या ठिकाणी गेलेले आहेत. बरेच वेळा आता सुट्टीच्या कालखंडामध्ये त्यांच्या बॅचेस इथं येऊन गेट टुगेदर करतात, त्याच्यात ती माहिती देतात, कोण पोलीस ऑफिसर आहेत, कोण जज झालेले आहेत, कोण काय झालेले आहे, बऱ्याच ठिकाणी गेले त्याची लिस्ट आपण केलेली आहे. आणि त्या लिस्टप्रमाणे त्यांना आपण पुन्हा आपल्या विद्यालयामध्ये बोलवून त्यांचा सत्कार वगैरे असं करण्याचं एक नियोजन ठेवलेलं आहे. तुम्हालाही मुलांनो आज मुक्तछंद बाकीच्या इतर विषयाच्या संदर्भात तुम्हाला शुभेच्छा देतो. आपल्याकडं उन्हाळी वर्गही चालू ठेवणार आहोत. आपण येणारी जी 10वीची बॅच आहे त्यांचा जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम आपण चालू करून या उन्हाळ्याच्या सुट्टीत जेवढा जास्तीत जास्त चॅप्टर्स 1 किंवा 2 चॅप्टर्स संपवता येतील. त्याच्यानंतर दिवाळीच्या सुट्टीपर्यंत 80% पोर्शन आपण पूर्ण करणार आहोत. त्या दिवाळीच्या सुट्टीनंतर राहिलेला 1-2 चॅप्टर असतील ते पूर्ण करून साधारण शेवटचे 2-3 महिने त्यांची सराव परीक्षा, त्यांना मार्गदर्शन अशा गोष्टी आपण चालू केलेल्या आहेत. आणि त्यामुळेच आपल्या 10वीचा आणि 12वीचा निकाल सातत्यानं 100%च्या आसपास लागतोय. जेवढे विद्यार्थी बसले तेवढे पास होत आहेत. थोडाफार फरक का जाणवतो ते गैर आहे, आपल्याकडं नाकारावं लागते ही वस्तुस्थिती आहे, पण येईल त्याला आपण प्रवेश देतो. बसण्याची अडचण निश्चित आहे, वर्ग खोल्या कमी पडत आहेत, हायवेचं एक्सपेन्शन आहे आणि इथून पुढं पालकांनी आणि मुलांनी हायवेचा अलीकडचा भाग आपला बराचसा आपल्या विद्यालयाच्या प्रांगणातून जातोय, तर शिस्त ही निश्चितपणानं आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना पाळावी लागेल. जवळून महामार्ग जात असल्यामुळे जेवढी काळजी घ्यायची तेवढी विद्यार्थ्यांनी घेतली पाहिजे आणि पालकांनीही घेतली पाहिजे. जर लहान मुलं असतील तर त्यांना आणून सोडणं, घेऊन जाणं ही तुम्ही तुमची जबाबदारी समजून त्यांना व्यवस्थितपणाने घेऊन गेलं पाहिजे. एकदा विद्यार्थी मोठा झाला, रुळला की मग काय हरकत नाही, निदान 5वी, 6वी, 7वीच्या विद्यार्थ्यांना तरी गोष्टी असतात. आमच्या पहिल्या सत्रामध्ये आपल्या 2 मीटिंग असतात, दुसऱ्या सत्रामध्ये 2 मीटिंग असतात. त्यावेळी सगळ्यांना पालकांना विद्यार्थ्यांचा जो लोकाजोका जो सगळा आहे तो सांगितला जातो. घरी काही करून घ्यावं ह्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्यावेळी मिटिंगला सांगितल्या जातील. आज पुन्हा एकदा नवीन 5वीचे विद्यार्थी जवळजवळ 22 का 27 इथे आलेले आहेत. बाकीच्या विद्यार्थ्यांना सुट्टीच्या न शुभेच्छा देता अभ्यासाच्या शुभेच्छा देतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय कर्मवीर. यानंतर आजच्या या कोण कार्यक्रमाच्या आभार प्रदर्शनाचं काम मी विद्यालयाचे पर्यवेक्षक माननीय श्री पतंगे सर यांना विनंती करते की त्यांनी करावं. सर्वप्रथम मी कर्मवीरांना अभिवादन करतो. सन्माननीय व्यासपीठ, माझे सर्व सहकारी बंधू भगिनी, उपस्थित पालक बंधू भगिनी हजर होत आहात. पालक आपल्यावर आलेले आहेत, आपले आई वडील बांधता आलं पाहिजे. कारण आपले आदर वय आहे, तुम्हाला खेळणं बागडणं हे महत्वाचंच आहे, बरोबर नाही? त्याचे आपल्या शरीराचं संवर्धन होत नाही, व्यायाम होतो. आपण आलो, आपण काय नेमकं केलं, काय करणं निमित्तानं मुक्तछंद वर्गात आपण उद्घाटन आपल्या विद्यालयाचे ते त्याचे नाव वडलेले आहे असे भाईसाहेब जाधवरांनी आपलं अतिशय सुंदर अशा रीतीनं आपण सर्वांना उपकृत केलं. आपल्याला मनोगत त्यांनी व्यक्त करून तुम्हाला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सर्वप्रथम मी भाईसाहेबांचे हार्दिक आभार मानतो. यानंतर
उपस्थित आपले असणारे आपल्या स्कूल कमिटीचे सदस्य मान्य उद्धवराव भाऊ भोसले यांनाही यांचे मी हार्दिक आभार मानतो. त्याचप्रमाणे सारणा बोलायची संधी मिळत नाही. आपले रयत इंग्लिश मीडियमचे सुद्धा मान्य प्राचार्य श्री अमोल सावंत सुद्धा बोलले ते आपल्याला वेळ नाही की महत्वाचं म्हणजे आपण सर्वजण उपस्थित आहोत. आजच्या आयोजन करत असताना बऱ्याचशा ह्या सर्व मी काय करतो हार्दिक आभार मानतो. यापर्यंत तुम्हाला आजच्या या कार्यक्रमाविषयी छंद वर्गाविषयी थोडक्याची माहिती सांगितली. आमच्या विद्यालयाचे शिक्षक मान्य श्रीयुत वैद्य सर त्याप्रमाणे पाटणकर मॅडम यांनी तुम्हाला सांगितलं त्यांचे मी आभार मानतो. त्याचप्रमाणे सर्वात महत्वाचं म्हणजे आमच्या या विद्यालयाचा कला असलेले म्हणजे सर्वांचं लक्ष ठेवून डेकोरेशन करणं हे जे कार्य जे आहे त्यांचं म्हणजे आपल्या विद्यालयाचे प्राचार्य मान्य श्रीयुत डांगे साहेब यांचे हार्दिक आभार. आणि सकाळपासून पालक सुद्धा अगदी 7:30 पासून आता 11:30 होत आले. त्या 11:30 होऊन गेले वाटतं. 3-4 तास बरेच जण आलेले आहेत. आता आपलं थोडीशी आज अडचण झाली असेल आज समजून घ्यायची बरेच दिवस आहे. आणि आम्हाला असं वाटत नाही की आज खूप जास्त वेळ 4-5 तास दिला याबद्दल आपले मी धन्यवाद आपल्याला देतो. सर्वात महत्वाचं म्हणजे समोर बसलेले कंटाळलेले आमचे लहान जीव जे आहेत अगदी 5वी 4थी 5वी 6वी 7वी 8वी असतील ते मुलं लहान विद्यार्थी अगदी निवेदन होते त्याप्रमाणे याच्यामध्ये काही छोटे हे मुलांना आपले मी आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. सुस्वागतम. रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय भुईंज रयत शिक्षण संस्थेचे संस्थापली यांच्या प्रतिमेचे पूजन सुंदर वातावरणात समईच्या उजळल्या वाती प्रज्वलित कराव्या ज्ञानज्योती. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील आपण दीप प्रज्वलन करून आजच्या या कार्यक्रमात श्री भैयासाहेब जाधवराव जनरल बॉडी सदस्य रयत शिक्षण संस्था सातारा आचार्य माननीय घाणे साहेब विद्यालय की आपण गुलाबाच्या फुलाचं झाड तिथे ठेवलेलं आहे. आचार्य श्री भैयासाहेब जाधवाच्या या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय भुईंज या विद्यालय संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय भुईंज रयत गुरुकुल मुक्त छंद आपण सुरू करत आहोत. कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई पाटील यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य आमचे मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान माननीय भैयासाहेब जाधवराव त्याचबरोबर आमच्या स्कूल कमिटीचे सदस्य उत्तमराव भोसले भाऊ त्याचबरोबर रयत इंग्लिश मीडियमचे प्राचार्य अमोल सावंत सर आमचे पर्यवेक्षक पतंगे सर सर्व शिक्षक बंधू भगिनी पालक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो. बालपणामध्ये झालेले संस्कार हे अमूल्य असा ठेवा असतो आणि त्यासाठी आपण रयत गुरुकुल मुक्त छंद हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा उपक्रम आपण आयोजित केलेला आहे की जेणेकरून विद्यार्थ्यांची सुट्टी ही आनंदात जावी. आजी आजोबांकडून त्यांनी गोष्टी तर निश्चित ऐकाव्याच घरच्या वेळेमध्ये, परंतु शालेय परिसर आताच पाहून घेतल्यानंतर पुढे येणाऱ्या अडचणी दूर होतील. त्याचबरोबर त्यांचे गुरुजन आता भेटतील आणि त्याचबरोबर विविध उपक्रम शाळेचे जे आहेत. मग इंटरेक्टिव्ह पॅनल बोर्ड मधून शिक्षणाचा जो नवीन इंटेलिजन्सचा उपक्रम आहे कृत्रिम बुद्धिमत्तेचा त्याची सुरुवात आपण या मुक्तछंद कार्यक्रमात करत आहोत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना इंडोर गेम आउटडोर गेम आणि त्याचबरोबर इतर ज्या बाबी आहेत मग संगणकीय शिक्षण असेल इंग्लिश कम्युनिकेशन असेल गावाकडचे खेळ असतील किंवा त्याचबरोबर आपल्या स्पर्धा परीक्षेचं सर्व मार्गदर्शन असेल. मुख्यतः उद्दिष्ट आपलं की एखाद्या बिरदेव डोलीची जाहिरात होते किंवा त्याचं ते यश मिळतं आणि गावाकडचा गुराकडचा किंवा मेंढपाळाचा मुलगा IAS झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला आनंद होतो. तशा प्रकारचं स्मृतिशेष राजेश स्वामी नंतरचं
यश मिळावं विद्यालयाला आणि IAS, IPS, IRA या क्षेत्रामध्ये मुलांनी आपला नावलौकिक मिळवावा हाच रयत शिक्षण संस्थेचं उद्दिष्ट आहे आणि विद्यालयाचं पण उद्दिष्ट आहे. माझा सेवक वर्ग प्रचंड कष्ट घेतोय, संघर्षात आहोत. मी विद्यापीठावरील सर्वांचं शब्दसुमनांनी मनपूर्वक स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद, जय कर्मवीर. की त्यांनी आपल्या कुटुंब प्रमुखांचं स्वागत याच्या कार्य आज इयत्ता 5वीच्या शिक्षण संस्थेला प्रकाशित केलेले माननीय श्री डॉक्टर मेंबर आहेत. मुक्तछंदासाठी उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत या ठिकाणी होत आहे. अतिशय सुंदर असं हे स्पोकन इंग्लिश लेव्हल 1 पुस्तक तयार केलेलं आहे. हो एक मिनिट. नाही असू द्या नाही. ओके. रयत गुरुकुल मुक्तछंद वर्ग याची सुरुवात झालेली आहे. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून उपस्थित आमचे मार्गदर्शक रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य माननीय बाळासाहेब जाधवराव, या विद्यालयाचे प्राचार्य माननीय श्री दाणे साहेब, त्याचबरोबर पर्यवेक्षक श्री पतंगे सर, स्कूल कमिटी सदस्य माननीय उपस्थित असणारे सर्व पालक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, आजपासून इयत्ता 5वीचा छंदवर शिक्षक हे आपल्या मुलांसाठी एक पालकच असतात. ज्यावेळी विद्यार्थी शाळेमध्ये असतात त्यावेळी यानंतर आमच्या विद्यालयाचे पालक माननीय श्री भैयासाहेब जाधवराव ओके. या विद्यार्थ्यांच्या रयत गुरुकुल प्रकल्पाच्या संदर्भातली असं एकत्र हा कार्यक्रम केलेला. या कार्यक्रमास उपस्थित असलेले आमचे स्कूल कमिटीचे सदस्य, उत्तम भाऊ, विद्यालयाचे नवनिर्वाचित प्राचार्य दाणे सर, आपले पर्यवेक्षक पतंगे सर. पहिल्या दिली की आपल्याला विद्यालयातील विद्यार्थ्यांना जवळजवळ 1.25 कोटी ते 1.5 कोटीच्या आसपास शिष्यवृत्ती मिळाली आणि 4-5 प्रकारच्या परीक्षा विद्यार्थी शाळेतील विद्यार्थ्यांनी दिलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये ते चांगल्या पद्धतीने अभ्यास करून उत्तीर्ण झाले. त्यांचे कौशल्य आहे, त्या मुलांनी चांगल्या पद्धतीने अभ्यास केलेला आहे. त्या मुलांचा चांगल्या पद्धतीने आमच्या स्टाफने अभ्यास करून घेतलेला आहे. त्यांना आमच्या सर्व प्राचार्य असतील, मुख्याध्यापक असतील, स्टाफ असतील, त्यांचंही मार्गदर्शन चांगलं मिळालेलं आहे. एक विद्यालयाची हैसियत. आपण गुरुकुल प्रकल्प चालू करून जवळजवळ सर किती, त्याच्या पूर्वीचा जर आपल्या विद्यालयाचा निकाल जर बघितला तर तो सर्वसामान्य विद्यालयाचे जे निकाल लागत होते त्या आशयाचा असा निकाल आपल्या विद्यालयाचा लागत होता 10वी आणि 12वीच्या संदर्भात. आणि त्यानंतर आपण गुरुकुल चालू केल्यानंतरची निकालाची जी परंपरा आहे त्यावर्षी सगळ्यांनीच कष्ट केले. गुरुकुल प्रकल्प हा संस्थेमध्ये चालू झाल्यानंतर सातारमध्ये फक्त अण्णासाहेब कल्याणी आणि सयाजीराव या 2च विद्यालयाला होता. आपण तो भांडून संस्थेशी आपण अनेक वेळा भांडून म्हणजे हट्ट करू तो प्रकल्प आपल्या इथं राबवला. ते म्हणजे की बाबा तिथल्या तिथे ठीक आहे, संस्थेचं लक्ष राहतं, हे राहतं, अमुक राहतं, तमुक राहतं, त्यामुळे आम्ही इथं चालू केलेलं आहे. अजून बाहेर चालू करण्याचा आमचा काही मानस नाही वगैरे. तुम्ही पर्सनली सगळ्यांनी लक्ष देणार असेल तर आम्ही विचार करू. त्याच्या सगळ्या अटी मान्य करून हा आपला गुरुकुल प्रकल्प आपण इथं चालू केला. तो कशासाठी चालू केला? माझ्या हट्टासाठी चालू केला. आपल्या पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांचं कल्याण व्हावं, आपल्या पंचक्रोशीतील किंवा आपल्या विद्यार्थ्यांनी शिकून मोठे व्हावे, आपल्या विद्यार्थी शिकून कुठेतरी IAS, IPS किंवा मोठे मोठे अधिकारी व्हावे. आणि त्या पद्धतीने 20 वर्षाचं जर आपण रेकॉर्ड बघितलेलं, ज्या परीक्षा दिलेल्या त्याच्यामध्ये शिष्यवृत्ती सगळा मूळ जर बघितलं तर तो गुरुकुल ह्या प्रकल्पाकडे जातो. आणि आमच्या सगळ्या स्टाफने म्हणजे गुरुकुलचा स्टाफ असेल नसेल बाकीचे सगळ्यांनी त्यात झोकून काम केलं आणि जवळजवळ
भुईंज आणि भुईंज परिसरातील 50 ते 55 गावातली मुलं आपल्या ह्या विद्यालयात शिकायला येतात. बरेच अडीअडचणीला आपल्यालाही सगळ्यांना समोर जावं लागते, मुलांनाही समोर जावं लागते. अनेक गोष्टी आहेत. साधारण 1700-1800 विद्यार्थ्यांची संख्या आपल्या विद्यालयामध्ये आता जास्त झालेली आहे. वाई तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या संख्येनं 1 नंबरचं, गुणवत्तेच्या दृष्टीनं 1 नंबरचं असं विद्यालय. आपल्या शेजारीच आपल्या संस्थेचं पाचवडला महाविद्यालय विद्यार्थी मुलांना मी दोघा ठिकाणी विचारलं, कुठनं आला, कोण म्हणते बेलमाचीतनं आला, कोण म्हणते निकमवाडीतनं आला, कोण म्हणते कुठून आलो. मी बरेच जणांना 5-6 जणांना मुलांना विचारलं. ते सगळ्याच भागातली मुलं येतात, चांगल्या पद्धतीने शिक्षण घेतात. अलीकडच्या कालखंडामध्ये शिक्षण, त्यामुळं मुलं जरा थोडीशी हवी असं माझं मी जरा काही शिक्षण केली. काय झालं, एखाद्या 2 मुलांनी करून सांगितलं शिक्षा परीक्षेत, त्याच्या संदर्भात सगळ्यांनी माहिती तुम्हाला दिलेली आहे. इंडिव्हिज्युअल तुम्हालाही माहिती देण्यात येईल. कुठेही परिसरात एवढा म्हणजे जामची भागशाळा आपणच इथून ह्याचीच भागशाळा आहे, तिथेही आपण चांगल्या पद्धतीने शिक्षण देतोय. तुम्ही आता मगाशी बघितलं असेल, तुम्ही वापरलं का इंटरॅक्टिव्ह बोर्ड पॅनल मुलांना, त्याच्यावर तुम्हाला माहिती मिळाली का? तुम्ही स्वतः टच वगैरे करून बघितलं कसं आहे? उद्या भवितव्यात आमचं म्हणजे हे सगळंच विद्यालय आहे हे डिजिटल स्कूल म्हणून आम्हाला करायचं. त्याला आर्थिक दृष्ट्या आपण सक्षम व्हायला पाहिजे. आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हायचं म्हणजे आपल्याला कुठूनही आपण सगळे खेडेपाड्यातून अडीअडचणीतून शिक्षण घेणारी मंडळी आहोत, पण थोडंफार आपण सगळ्यांनीच त्याला हातभार लावला तर त्या गोष्टी आपण निश्चितपणानं तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं, रयत शिक्षण संस्था जरी करत असली तरी जास्त प्रमाणात करत नाही. त्याने संस्थेचं एक ध्येय धोरण पहिल्यापासून आहे, स्वावलंबी शिक्षण हेच आमचे प्रीती अण्णांचं वाक्य आहे. आणि बरेच जण, बहुतेक जण आपल्या भागातले ह्याच्यातले आपण सगळे रयत शिक्षण संस्थेमध्ये शिकलेलो आहोत. आपले पालक सगळे रयत शिक्षण संस्थेमध्ये शिकलेले आहेत. त्यांना ह्या सगळ्या गोष्टी ज्ञात आहेत, त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. कुठेही शिक्षण असं बाकीचं जर आता उदाहरण माझंच सांगायचं झालं तर मी माझ्या मुलगीला LKG सगळे चालवतो. म्हणजे जेवढं नवीन सगळं देशामध्ये, आपल्या भारत देशामध्ये, महाराष्ट्र राज्यामध्ये येईल त्याचं अनुकरण पहिल्यांदा रयत शिक्षण संस्थेमध्ये होतं. आणि रयत शिक्षण संस्थेमध्ये झाल्यानंतर इतर संस्था त्याचं अनुकरण करतात. आणि अनुकरण करत असताना रयत शिक्षण संस्था निश्चितपणानं किंवा आपले विद्यालय निश्चितपणाने 5-10 पावलं निश्चित पुढे असतील. आणि त्यामुळे ह्या विद्यालयाचा, विद्यार्थ्यांचा निश्चित फायदा होतो. अनेक विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये जडणघडण गेलेले जे विद्यार्थी चांगल्या पोस्टवर गेलेले आहेत, चांगल्या ठिकाणी गुणवत्तेवरून चांगल्या ठिकाणी गेलेले आहेत. बरेच वेळा आता सुट्टीच्या कालखंडामध्ये त्यांच्या बॅचेस इथं येऊन गेट टुगेदर करतात, त्याच्यात ती माहिती देतात. कोण पोलीस ऑफिसर आहेत, कोण जज झालेले आहेत, कोण काय झालेले आहे, बरेच ठिकाणी गेले. त्याची लिस्ट आपण केलेली आहे आणि त्या लिस्टप्रमाणे त्यांना आपण पुन्हा आपल्या विद्यालयामध्ये बोलवून त्यांचा सत्कार वगैरे असं करण्याचं एक नियोजन ठेवलेलं आहे. तुम्हालाही मुलांनो आज मुक्तछंद, बाकीच्या इतर विषयाच्या संदर्भात तुम्हाला शुभेच्छा देतो. आपल्याकडं उन्हाळी वर्गही चालू ठेवणार आहोत. आपण येणारी जी 10वीची बॅच आहे त्यांचा जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम आपण चालू करून या उन्हाळ्याच्या सुट्टीत जेवढा जास्तीत जास्त चॅप्टर्स 1 किंवा 2 चॅप्टर्स संपवता येतील. त्याच्यानंतर दिवाळीच्या सुट्टीपर्यंत 80% पोर्शन आपण पूर्ण करणार आहोत. त्या दिवाळीच्या सुट्टीनंतर राहिलेला 1-2 चॅप्टर असतील ते पूर्ण करून साधारण शेवटचे 2-3 महिने त्यांची सराव परीक्षा, त्यांना मार्गदर्शन, अशा गोष्टी आपण चालू केलेल्या आहेत. आणि त्यामुळेच आपल्या 10वीचा आणि 12वीचा निकाल सातत्यानं 100%च्या आसपास लागतोय. जेवढे विद्यार्थी बसले तेवढे पास होत आहेत. थोडाफार फरक का जाणवतो ते गैर आहे, आपल्याकडं नाकारावं लागते, ही वस्तुस्थिती आहे. पण येईल त्याला आपण प्रवेश देतो. बसण्याची अडचण निश्चित आहे, वर्ग खोल्या कमी पडतात, हायवेचं एक्सपेन्शन आहे आणि इथून पुढं पालकांनी आणि मुलांनी हायवेचा अलीकडचा भाग आपला बराचसा आपल्या विद्यालयाच्या प्रांगणातून जातोय. तर शिस्त ही निश्चितपणानं आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना पाळावी लागेल. जवळून महामार्ग जात असल्यामुळे जेवढी काळजी घ्यायची तेवढी विद्यार्थ्यांनी घेतली पाहिजे आणि पालकांनीही घेतली पाहिजे. जर लहान मुलं असतील तर त्यांना आणून सोडणं, घेऊन जाणं ही तुम्ही तुमची जबाबदारी समजून त्यांना व्यवस्थितपणाने घेऊन गेलं पाहिजे. एकदा विद्यार्थी मोठा झाला, रुळला की मग काय हरकत नाही. निदान 5वी, 6वी, 7वीच्या विद्यार्थ्यांना तरी गोष्टी असतात. आमच्या पहिल्या सत्रामध्ये आपल्या 2 मीटिंग असतात, दुसऱ्या सत्रामध्ये 2 मीटिंग असतात. त्यावेळी सगळ्यांना, पालकांना, विद्यार्थ्यांचा जो लोकाजोका जो सगळा आहे तो सांगितला जातो. घरी काही करून घ्यावं ह्या गोष्टी आहेत. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्यावेळी मिटिंगला सांगितल्या जातील. आज पुन्हा एकदा नवीन 5वीचे विद्यार्थी जवळजवळ 22 का 27 इथे आलेले आहेत. बाकीच्या विद्यार्थ्यांना सुट्टीच्या न शुभेच्छा देता अभ्यासाच्या शुभेच्छा देतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय कर्मवीर.
यानंतर आजच्या या कोण कार्यक्रमाच्या आभार प्रदर्शनाचं काम मी विद्यालयाचे पर्यवेक्षक माननीय श्री पतंगे सर यांना विनंती करते की त्यांनी करावं. सर्वप्रथम मी कर्मवीरांना अभिवादन करतो. सन्माननीय व्यासपीठ, माझे सर्व सहकारी बंधू भगिनी, उपस्थित पालक बंधू भगिनी हजर होत आहात. पालक आपल्यावर आलेले आहेत, आपले आई वडील बांधता आलं पाहिजे. कारण आपले आदर वय आहे, तुम्हाला खेळणं बागडणं हे महत्वाचंच आहे, बरोबर नाही? त्याचे आपले शरीराचं संवर्धन होत नाही, व्यायाम होतो. आपण आलो, आपण काय नेमकं केलं, काय करणं निमित्तानं तो मुक्त छंद वर्गात आपण उद्घाटन आपल्या विद्यालयाचे ते त्याचे नाव जोडलेले आहे. असे भाईसाहेब जाधवांनी आपलं अतिशय सुंदर अशा रीतीनं आपण सर्वांना उपकृत केलं. आपल्याला मनोगत त्यांनी व्यक्त करून तुम्हाला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सर्वप्रथम मी भाईसाहेबांचे हार्दिक आभार मानतो. यानंतर उपस्थित आपले असणारे आपल्या स्कूल कमिटीचे सदस्य माननीय उद्धवराव भोसले यांनाही त्यांचे मी हार्दिक आभार मानतो. त्याचप्रमाणे सारणा बोलायची संधी मिळत नाही. आपले रयत इंग्लिश मीडियमचे सुद्धा मान्य प्राचार्य श्री अमोल सावंत सुद्धा बोलले ते आपल्याला वेळ नाही की महत्वाचं म्हणजे आपण सर्वजण उपस्थित आहोत. आजच्या काय आयोजन करत असताना बऱ्याचशा ह्या सर्व मी काय करतो हार्दिक आभार मानतो. यापर्यंत तुम्हाला आजच्या या कार्यक्रमाविषयी छंद वर्गाविषयी थोडक्याची माहिती सांगितली. आमच्या विद्यालयाचे शिक्षक माननीय श्रीयुक्त गोयटे सर, त्याप्रमाणे पाटणकर मॅडम यांनी तुम्हाला सांगितलं, त्यांचे मी आभार मानतो. त्याचप्रमाणे सर्वात महत्वाचं म्हणजे आमच्या या विद्यालयाचा कला असलेले म्हणजे सर्वांचं लक्ष ठेवून डेकोरेशन करणं हे जे कार्य जे आहे ते म्हणजे आपल्या विद्यालयाचे प्राचार्य माननीय श्रीयुक्त कांबळे साहेब यांचे हार्दिक आभार. आणि सकाळपासून पालक सुद्धा अगदी 7:30 पासून आता 11:30 होत आले, त्या 11:30 होऊन गेले वाटतं. 3-4 तास बरेच जण आलेले आहेत. आता आपण थोडीशी आज अडचण झाली असेल, आज समजून घ्यायची बरे दिवस आहे. आणि आम्हाला असं वाटत नाही की आज खूप जास्त वेळ 4-5 तास गेला, याबद्दल आपले मी धन्यवाद आपल्याला देतो. सर्वात महत्वाचं म्हणजे समोर बसलेले कंटाळलेले आमचे लहान जीव जे आहेत, अगदी 5वी 4थी 5वी 6वी 7वी 8वी असतील ते मुलं लहान विद्यार्थी आणि निवेदन त्याप्रमाणे याच्यामध्ये काही छोटे हे मुलांना आपले मी आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. एक पडला